बघा, अजित पवार आधी म्हणाले मुंडे यांच्या विरोधात पुरावे आहेत का? सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सगळे पुरावे दिले. मग काय म्हणतायत? मित्रहो, नमस्कार. मस्सद गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूर आणि निर्घृणपणे झालेली हत्या वाल्मिकी कराड आणि मंत्री धनंजय मुंडे, बस गेल्या महिनाभरापासून राज्यात हा केवळ आणि केवळ एकमेव विषय आहे. बीड जिल्हा गुन्हेगारीच्या बाबतीत बिहारच्याही पुढे गेला असल्याचं बोललं जाऊ लागलेलं आहे. अर्थात हे महाराष्ट्रासाठी अत्यंत दुर्दैवी, अपमानजनक आणि महाराष्ट्राच्या गृह खात्याला विचार करावा लागणारी ही गोष्ट आहे. फडणवीस साहेबांनी या गोष्टीकडे निश्चितपणे वेळीच लक्ष द्यायला हवं, पण अजून तरी तसं दिसत नाही. बघा, खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिकी कराड याची एका आणि तितकेच धक्कादायक कारनामे रोज उघड होत आहेत. अजित पवारांचे नेते, त्यांच्या पक्षाचे आणि मंत्री धनंजय मुंडे यांचे हे जे वाल्मिकी कराड आहेत ना, हे केवळ सहकारीच नाही आहेत. उद्योगधंदे, प्रॉपर्टी असे सगळेच संबंध या दोघांमध्ये असल्याचं आता उघड झालेलं आहे. विरोधी पक्षासह अजित पवार यांच्या पक्षातील नेतेही धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करीत आहेत. सामान्य जनता ही मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी रस्त्यावर उतरलेली आहे. मुंडे मात्र म्हणतात, अजून कुणीही माझा राजीनामा मागितलेला नाही. म्हणजे खरं तर अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा मागितलेला नाही असं त्यांना म्हणायचं असावं कदाचित. मग जनता किती ओरडली तरी त्यांचा विचार करतो कोण? हो, झालं, मतदान देऊन झालं ना आता. मग आता 5 वर्ष जनता कितीही ओरडली तरीही कोणावर आणि कसला फरक पडणार नाही. बघा, अजित पवार आधी म्हणाले मुंडे यांच्या विरोधात पुरावे आहेत का? सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सगळे पुरावे दिले. मग काय म्हणतायत? आता या पुराव्याची शहानिशा केली पाहिजे. अहो करा ना, मग कुणी अडवलंय? अहो एवढंच नाही तर निष्पाप लोकांना शिक्षा होऊ नये म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे का होईना धनंजय मुंडे यांची बाजू घेतलेली आहे, बाजू सावरलेली आहे. सगळे मिळून धनंजय मुंडे यांचा बचाव करीत असले तरी आता मात्र धनंजय मुंडे गोत्यात येणार हे जवळ निश्चित मानलं जात आहे. कारण आता एकूण हे सगळं प्रकरण न्यायालयामध्ये पोहोचलं आहे. बीड जिल्ह्यातल्या मसाजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणामध्ये विशेष तपास पथक, म्हणजे ज्याला SIT म्हणतो आपण, तर त्यांच्याकडून सुरू असलेल्या तपासावर न्यायालयानं लक्ष ठेवावं अशी मागणी करणारी एक जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेली आहे. RTI कार्यकर्ते म्हणजे माहिती अधिकार कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी दाखल केलेल्या या याचिकेमध्ये न्यायालयाने तपास यंत्रणेला वेळोवेळी या प्रकरणात प्रगती अहवाल दाखल करण्याचे निर्देश द्यावेत अशी सुद्धा मागणी केली आहे. याचिकेतील आणखी एक विनंती अंमलबजावणी संचालनालयाला म्हणजे ईडीला त्याच प्रकरणात मनी लॉन्ड्रिंगची दुसरी जी काही पैलू आहेत त्याची देखील चौकशी सुरू करण्याचे निर्देश देण्याबाबत एक आहे. कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांच्या शपथपत्रामध्ये खोटी माहिती दिल्याचा दावा देखील या याचिकेमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे निवडणूक आयोगानं त्यांच्या सचिवामार्फत दाखल केलेल्या शपथपत्राची तपासणी करावी आणि कायद्यानुसार कारवाई करावी अशी मागणी या याचिकेमध्ये करण्यात आलेली आहे. अनेक कंपन्यांमध्ये संचालक असल्याबद्दल कोणताही खुलासा या शपथपत्रामध्ये करण्यात आलेला नाही असं देखील याचिकेमध्ये म्हटलेलं आहे. आणि ही बाब खूप गंभीर ठरणार आहे धनंजय मुंडे यांच्यासाठी. कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाकडून मिळालेल्या कागदपत्रावरून असं दिसून येत आहे धनंजय मुंडे आणि वाल्मिकी कराड हे दोघेही काही कंपन्यांमध्ये सहसंचालक आहेत. त्याचप्रमाणे वाल्मिकी व मुंडे कुटुंबातील साखर कारखान्यात सहसंचालक असल्याचाही याचिकेमध्ये आरोप तरी करण्यात आलेला आहे. आता धनंजय मुंडे आणि कराड यांच्याशी जोडलेल्या कंपन्यांच्या आर्थिक व्यवहाराची सुद्धा चौकशी करावी अशी मागणी देखील या याचिकेत करण्यात आलेली आहे. जे SIT करीत नाही त्या पैलूंची चौकशी करण्यासाठी
ईडीचा समावेश करावा अशी मागणी याचिकेमध्ये करण्यात आलेली आहे. या प्रकरणाचा तपास थेट उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली व्हावा आणि ईडीने देखील समांतर अशा पद्धतीनं तपास करावा अशी मागणी या याचिकेमध्ये करण्यात आली. खरं तर आतापर्यंत ईडीनं स्वतःच यामध्ये उडी घ्यायला पाहिजे होती, पण ते घडत नाही. योग्य तपास झाल्यास मंत्र्यावर मकोका अंतर्गत कलम 3-5 नुसार कारवाई देखील होऊ शकते असं सुद्धा या याचिकेमध्ये निर्देशित करण्यात आलेलं आहे. मग शेल कंपन्यांमध्ये गुंतवण्यात आलेली एवढी रक्कम आली कुठून याचा देखील सखोल तपास करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. या प्रकरणामध्ये मनी लॉन्ड्रिंग झाल्याची शक्यता नाकारता येत नाही असंही याचिकाकर्त्यांनी म्हटलेलं आहे. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड आणि अन्य काही व्यक्ती संचालक आहेत. SIT वाल्मिक कराडने केलेल्या गुन्ह्याचा तपास करीत आहे. मात्र हा तपास जेव्हा कॅबिनेट मंत्र्याच्या दारापर्यंत येतो तेव्हा तपास थांबवला जातो असा मोठा आरोप देखील तिरोडकर यांनी या याचिकेमधून केलेला आहे. बीडच्या पोलीस अधीक्षकांना तपास अहवाल सादर करण्याचे निर्देश द्यावे, तसंच निवडणूक आयोगाला ही याचिका आणि मुंडे यांनी आयोगापुढे दाखल केलेले प्रतिज्ञापत्र हे दोन्ही मिळून पडताळून पुढची कारवाई करण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी केलेली आहे. त्यामुळे खरं तर आता धनंजय मुंडे चारही बाजूनी संकटात घेरताना दिसत आहे. व्यंकटेश्वर इंडस्ट्रीयलच्या कार्यालयामध्ये वाल्मिक कराडचे बेकायदे धंदे सुरू असतात. तिथूनच त्याने आवाजा या पवन ऊर्जा निर्मिती करणाऱ्या कंपनीकडून 2 कोटी रुपयांची लाच मागितली असा जो काही आरोप आहे त्या या कंपनीचे संचालक धनंजय मुंडे ही आहेत. जगमित्र साखर कारखान्याचे संचालक वाल्मिक कराड, धनंजय मुंडे आणि अन्य काही लोक आहेत. या कारखान्याच्या कार्यालयाची जागा धनंजय मुंडे यांच्या नावावर खरेदी करण्यात आल्याची माहिती देखील आता समोर आलेली आहे. रोज नवी आणि हादरवून टाकणारी माहिती उघड होत आहे. पण हाताची घडी, तोंडावर बोट आणि कानात गोळे. का होत नाही हो राजीनामा? बघा, म्हणजे उलट या आधी जर राजीनामा होऊन गेला असताना तर कदाचित अनेक प्रकरणे पुढे आलेली असती. म्हणजे जी काही आता नंतर येत आहेत, कोट्यावधीच्या मालमत्तेची प्रकरणं आहेत, पण अजूनही ईडी शहाणी होताना दिसत नाही. आता उच्च न्यायालय, नंतर ईडी आणि रोज बाहेर येणारी नवी माहिती, यामुळे आता धनुभाऊ अब फंस गया रे असंच म्हणावं लागेल. हम तो डुबेंगे सनम, तुमको भी लेकर डुबेंगे अशी ही परिस्थिती आता येऊ शकते. तरीही अजित पवार, देवेंद्र फडणवीस कुठवर मुंडे यांना वाचवणार? अंजली दमानिया यांनी तर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनाही आरोपी करणार असल्याचं म्हटलेलं आहे. त्यामुळं मुंडे प्रकरणामध्ये एकूण पवार आणि फडणवीस देखील गोत्यात येतात की काय असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. हे प्रकरण एवढं वाढू लागल्यावर तरी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जाईल का हो? तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा. आणि हो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.